सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता पावसाबद्दल आली आहे। 2026च्या मान्सून पावसाने धोका दिला। पहिली पेरणी या जिल्ह्यात लेट होणार। या भागात मान्सून पाऊस पहिल्या पेरणीला येणार नाही, त्यामुळे आता सावधान व्हा। नवीन अपडेट काय आले बघा। 2026च्या मान्सून पावसाबद्दल लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यातच आज एक नवीन वेळापत्रक जाहीर झालंय, ज्यामध्ये सांगण्यात आलंय की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मागच्या मार्च महिन्यामध्ये गारांचा पाऊस झाला त्यांच्यासाठी चिंता करायला लावणारी बातमी या ठिकाणी आता म्हणावं लागेल। आता काही जिल्ह्यामध्ये आता दुष्काळ सदृश परिस्थिती सध्याला निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। सध्याला जर आता बाहेर जर जाऊन तुम्ही बघितला तर इतकं ऊन कडक पडलेलं आहे की यावरून सध्या तर परिस्थिती अशी दिसत आहे की पहिला पाऊस येण्यासाठी थोडा उशीर लागणार। मग कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा मान्सून पाऊस होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस या ठिकाणी आता कमी होणार, आता जे सध्याला तुम्हाला वातावरणात बाहेर ऊन पडलेलं आता पाहायला मिळतंय, तर ते असंच कडक ऊन किती तारखेपर्यंत राहणार आहे, कोणत्या तारखेला मान्सून पाऊस केरळमध्ये धडकणार, कोणत्या तारखेला मान्सून पाऊस महाराष्ट्राच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये धडकणार, याचीच माहिती तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 15 दिवसापासून जे तुमच्या मनामध्ये चिंता निर्माण या ठिकाणी आता झाली होती, तशीच घटना या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे। राज्यातील या 8 जिल्ह्यामध्ये मान्सून जून जुलै या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये मान्सून पाऊस मंदावणार असल्याची मोठी माहिती, भीतीदायक माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे। या 8 जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये हवेचा दाब निर्माण झाल्यामुळे एक वेगळीच परिस्थिती आता पुढच्या 2 महिन्यामध्ये इथून पुढे तुम्हाला आता पाहायला मिळणार असल्याची मोठी माहिती आता या ठिकाणी समोर आलेली आहे। जवळपास 90% वरती शेतकरी पावसावर अवलंबून असतात। तुम्ही पण या ठिकाणी पावसावर आता शेती करत असणार। तुम्हाला पण माहित आहे अनेक शेतकरी सोयाबीन असेल, कापूस असेल, बाजरी असेल, तूर असेल, मटकी असेल, अशी अनेक पिके पेरण्यास आता शेतामध्ये शेत तयार करून आता या ठिकाणी केलं आहे। तर ते आता या विचारात शेतकरी आहेत की मान्सून पाऊस वेळेवर येणार का, पहिलं पीक व्यवस्थित शेतामध्ये उगवणार का, याबद्दल विचार करू लागलेत। परंतु मान्सून पावसाला ब्रेक लागला अशा बातम्या या ठिकाणी दररोज आता येऊ लागल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण पसरायला सुरुवात झाल्या। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्या शेतामध्ये आता पहिल्या पेरणीचा तुम्ही जर विचार करत असाल, तर कोणत्या तारखेला पहिली पेरणी करावी असं जर तुम्ही विचार करत असाल, तर नेमकं जून जुलै या 2 महिन्यांच्या कालखंडामध्ये पुढच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस आता विश्रांती घेणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस समाधानकारक पडणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस अतिमुसळधार या ठिकाणी पडणार आहे, याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे आता मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। मार्च महिन्यामध्ये मागच्या जो काय अवकाळी पाऊस पडला, तर तो 100 वर्षांच्या कालखंडामध्ये एवढा मोठा पाऊस कुठेही पडला नव्हता। इतका मोठा अवकाळी पाऊस मागच्या मार्च महिन्यामध्ये पडलेला आहे। आता शेतकऱ्यांना काळजी लागल्या की आता येणाऱ्या जून जुलै महिन्यामध्ये पावसाचं नेमकं काय होणार आहे। शेतकरी मित्रांनो, काल आलेल्या एका नवीन अंदाजानुसार असं समोर आलंय की ज्या ज्या वेळेस उन्हाळ्यामध्ये गारांचा पाऊस पडलेला आहे, त्या वेळेस मान्सून पाऊस शेतकऱ्यांना धोका दिला असल्याचं लक्षात आलंय। काय हवामान अभ्यासक सांगतात, यावर्षी पाऊस जून जुलैमध्ये चांगला आहे। काय हवामान अभ्यासक आता या ठिकाणी हवामान खाते पण असं सांगतंय जून जुलैमध्ये पाऊस नाही आहे, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये दुसऱ्या पेरणीला पाऊस असेल। मग नेमकं खरंच कोणत्या तारखेला पहिली पेरणी होईल आणि खरंच मान्सून पाऊस कोणत्या तारखेला येईल? आज आलेल्या एका नवीन अंदाजानुसार हवेमध्ये झालेल्या बदलानुसार मान्सून थोडा ब्रेक घेणार असल्याचं या ठिकाणी आता लक्षात आलेलं आहे। त्यामुळे कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये मान्सून पावसाचे आगमन या ठिकाणी होणार नाही, मान्सून थोडा लेट आगमन होणार आहे। नेमकं हवामान खाते याबद्दल नेमकं काय काय म्हणतंय, तुम्हाला नेमकं इथून पुढे काय काय करायचं आहे, कोणकोणत्या 8 जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस आता 2 महिन्यामध्ये धोका देणार आहे, या ठिकाणी जिल्ह्यांची नावे झटपटपणे सांगतो। शेतकरी मित्रांनो, आता बघा स्पष्टपणे सांगण्यात आले या 8 जिल्ह्यात आता पाऊस विश्रांती घेणार आहे। सावधान राहायचं। त्यामुळं तुम्हाला तुमच्या राज्यातील आता वातावरण सध्याला मोठा बदल पाहायला मिळतोय। सर्व शेतकऱ्यांना वाटत होतं की अवकाळी पाऊस इतका मोठा मागच्या मार्च महिन्यात झालाय म्हणल्यावर मान्सून पाऊस त्याहून अधिक पडेल असं वाटत होतं, परंतु वातावरण सर्व आता उलट फिरलंय। देशामध्ये एक नवीन संकट तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे। सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस पूर्णपणे आता मार्च महिन्यामध्ये जो होता तर तो थांबलेला आहे। कोरडे वारे आता वाहू लागले। ऊन तर इतकं कडक सध्याला जाणवू लागलंय
की मागच्या 4-5 वर्षामध्ये इतकं कडक ऊन कधीच या ठिकाणी पडलेलं नाही। हवेमध्ये एक वेगळंच आता उष्ण आणि कडक उन्हाचं वातावरण तयार झाल्यामुळे मान्सून पाऊस आता मंदावणार। या 8 जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा धोका असल्याचं सांगण्यात आलंय। मग आता शेतकरी बांधवांनो, काळजी लागली शेतकरी बांधवांना, कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये आमचा नंबर लागतोय? या एका नवीन अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये या 8 जिल्ह्यामध्ये कोरडे वारे वाहणार, पहिली पेरणी होणार नाही, पाहिजे तेवढा पाऊस या ठिकाणी पडणार नाही। आता हे या ठिकाणी आता तुम्हाला माहित आहे, मागच्या मार्च महिन्यामध्ये पाऊस मोठा झाला, गारा पडल्या, जसं पाऊस पूर्णपणे थांबला तसं फक्त आता ऊन पडत असल्याचं या ठिकाणी बघायला आपल्याला मिळू लागलंय। अशी परिस्थिती आता तुमच्या जिल्ह्यामध्ये सुरू झाल्या। शेतकऱ्यांनी पेरणी कोणत्या महिन्यामध्ये सुरू करावी? नेमकं जून महिन्यामध्ये नेमकं काय काय होणार आहे? जुलै महिन्यामध्ये आता पेरणीच्या पहिल्यांदा काय काय होणार आहे? जून जुलैमध्ये जर व्यवस्थित पाऊस जर पडला नाही तर पेरलेलं व्यवस्थित उगवत नाही। त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्ण चिंतेमध्ये असल्याचं आता लक्षात आलंय। नेमकं मग तुम्हाला आता काय काय होणार आहे? जूनमध्ये पावसाची परिस्थिती कशी राहणार आहे? जुलैमध्ये पावसाची परिस्थिती कशी राहणार आहे? तुमच्या जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस केव्हा दाखल होणार आहे? हवामान खात्याने नेमकं कोणती तारीख जाहीर केलेली आहे? प्रत्येक जिल्ह्यानुसार अगदी तुमच्या गावानुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस कधी दाखल होणार आहे? नेमकं आता जूनमध्ये तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यामध्ये पाऊस नेमकं किती पडणार आहे? सविस्तर अंदाज पाहण्यासाठी हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये मागच्या तुम्हाला माहिती असेल, पाहिलंच असेल तुम्ही, मागच्या मार्च महिन्यामध्ये तुम्ही पाहिलाय धोधो पाऊस झाला, भरपूर ठिकाणी गारांचा पाऊस या ठिकाणी नक्कीच तुम्हाला बघायला पडला। असा प्रश्न आता होतोय की आता जून महिन्यामध्ये नेमका पुढच्या काय होणार? कारण मागच्या महिन्यामध्ये मार्चच्या सर्वात मोठा अवकाळी पाऊस झालाय। मार्च महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, वादळी वारे झाले, काही ठिकाणी झाडं पडली, सगळीकडे पावसाने बांधे नाले भरून गेले। परंतु सध्याला स्थितीला असं सांगण्यात आलंय की आता जे कडक सध्याला ऊन पडत आहे तर ते असंच कडक ऊन किती तारखेपर्यंत राहणार? त्यातच एक मोठं संकट, स्टावट आणि मोठं संकट या ठिकाणी आता आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळतंय। आपल्या राज्यातील हवामानात मोठा बदल झालेला असून तुम्ही आता नक्की सावधान व्हा, कारण हवामानामध्ये खूप मोठा बदल होताना दिसतोय। आता या ठिकाणी शेतकऱ्यांना देखील वाटत नव्हतं, कारण तुम्ही बघू शकता वातावरण पूर्ण बिघडले। आता ऊनच ऊन कडक सध्याला वातावरणात बघायला लागले, वारे थोडेफार वाहत आहेत, पाऊस अजिबात यायला या ठिकाणी तयार नाही आहे। तर कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये पाऊस धोका देणार आहे? शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता, शेतकऱ्यांना असं कधीच वाटलं नव्हतं। सध्याला परिस्थिती बघायला गेलं तर प्रत्येकाला वाटत होतं की पावसाळा या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये जेवढा पडलाय त्या ठिकाणी म्हणल्यावर जून जुलैमध्ये भरपूर धोधो पाऊस पडलं वाटत होतं। मात्र एक मोठं संकट सावट या ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये तुम्हाला इथून पुढे आता पाहायला मिळणार आहे। आता काही जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावरती आहे। महाराष्ट्रातील आता काही जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचा पावसाचा खंड असेल, इथून पुढे तुम्हाला पाहायला मिळू शकतो। नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस राहील हा अंदाज आपण लगेच या ठिकाणी पाहून घेऊया। अखेर मान्सून पावसाला ब्रेक लागला आणि शेतकऱ्यांनी सर्व शेती पिकाची मशागत करून ठेवल्या। परंतु आता आभाळाकडे जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण पसरायला सुरुवात झाल्या की आपण या ठिकाणी पहिली पेरणी जर आता पाऊस कमी झालाय म्हणून केली तर त्या ठिकाणी मोठी अडचण आता या जिल्ह्यांसाठी आता येऊ शकते। जर कमी पाऊस पडला आणि पेरणी केल्यानंतर नेमका पाऊस जर थांबला तर पावसाचा खंड जर या ठिकाणी मोठा पडला तर नेमकं पीक जे असतं तर ते पेरलेलं पीक उगवेल का आणि उत्पादन व्यवस्थित निघेल का, याबद्दलचा खास रिपोर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे या ठिकाणी आता समजणार आहे। बघा, काल एक या ठिकाणी नवीन अंदाज हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलाय। यामध्ये 8 जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण एकदम कमी राहणार असल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये थोडं भीतीचं वातावरण पसरलंय। वातावरणाकडे सध्याला बघितलं तर पाऊस पडेल असं सध्याला तरी काय वाटत नाही, परंतु यामध्ये 3 ते 4 हवामान अभ्यासकांनी असं पण सांगितलंय की 7 जून पर्यंत आता पाऊस या ठिकाणी पडणार नाही आहे। काय हवामान अभ्यासक म्हणतात 15 जून पर्यंत पाऊस या ठिकाणी पडणार नाही। काय हवामान अभ्यासक असे पण सांगतात की अवकाळी पाऊस आता मार्च महिन्यामध्ये भरपूर पडलाय, त्यामुळे मान्सूनचा जो पाऊस आहे तर तो मंदावणार आहे। पण काही अभ्यासक या ठिकाणी असे पण सांगत आहेत की राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये थोड्या प्रमाणात पाऊस पडणार आहे, काही ठराविक जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडणार आहे, काही ठराविक जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा जून जुलैमध्ये पाऊस पडणार आहे, कधी नेमकं पहिली पेरणी करावी लागणार आहे, याबद्दल हवामान खात्याने नेमकं काय माहिती दिल्या नक्की तुम्ही आता बघायचं आहे।
शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर शेती पिकामध्ये कोणतेही पीक घेण्याचा विचार करत असाल, जसं की मटकी असेल, तुरी असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, मूग असेल, उडीद असेल, बाजरी असेल, या पिकांना इथून पुढचा पाऊस काळ नेमका कसा राहील सविस्तर अंदाज तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगता आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण इथून पुढे बघायचं आहे जे 8 जिल्हे आहेत ज्यामध्ये पाऊस इथून पुढे धोका देणार आहे। अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे, परंतु तुमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता तुमच्या जिल्ह्याचं नाव नेमकं कशात आहे शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय परिस्थिती इथून पुढे पावसाची आता या ठिकाणी असणार आहे याची माहिती तुम्हाला इथे समजणार आहे। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार जून जुलैमध्ये पाऊस काळ नेमका कसा राहणार आहे, पहिल्या पेरणीसाठी पाऊस काळ कसा राहणार आहे याची माहिती लगेच मिळणार आहे। पहिल्यांदा पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस जून जुलैमध्ये चांगला असणार आहे। त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी पाहूया तुम्हाला 8 जिल्हे सांगणार आहे ज्यामध्ये मान्सून पावसाचा धोका देणार असल्याचं सांगण्यात आलंय, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहिल्यांदा आपण पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये जून जुलैमध्ये समाधानकारक पाऊस पडणार आहे। त्यामधील पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग। समुद्राजवळच या ठिकाणी हा जिल्हा आता त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा आहे, त्यामुळे या जिल्ह्यामध्ये पाऊस शेतकऱ्यांना समाधानकारक असा पडणार असल्याचं सांगण्यात आलंय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लगतचाच रायगड जिल्हा। रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर्णपणे कोकणचा परिसर असणार आहे, झाडे भरपूर आहेत, समुद्र किनाऱ्याजवळ आहे, त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा समाधानकारक पाऊस असल्याचं सांगण्यात आलंय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा म्हणजे रत्नागिरी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस काळ जून जुलैमध्ये चांगला पडणार असल्याचं सांगण्यात आलंय। त्यानंतर त्याच्या लगतचा एक जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस काळ चांगला राहण्याची हवामान विभागातर्फे आता सांगण्यात आलंय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस काळ या ठिकाणी आता चांगला आहे असं सांगण्यात आलंय। शेतकरी मित्रांनो, जून जुलैमध्ये कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस धोका देणार असल्याचं सांगण्यात आलंय याची माहिती सुद्धा या ठिकाणी लगेच पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्याशिवाय तुम्हाला मान्सून पाऊस नेमकं कोणत्या तारखेला येणार आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस धोका देणार आहे का, ही सर्व सविस्तर माहिती समजणार आहे। बघा महत्त्वाचे जिल्हे सांगत आहे आता ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस भरपूर पडणार आहे। बघा तुम्हाला पुणे जिल्हा सांगितला, नाशिक जिल्हा सांगितला, सांगली जिल्हा सांगितला, सोलापूर जिल्हा सांगितला, यामध्ये पाऊस चांगल्या रीतीने पडणार असल्याचं या ठिकाणी हवामान विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा आनंद निर्माण होत आहे। मग कोणते असे 8 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस काळ मंदावणार आहे, मान्सून पाऊस लेट येणार असल्याचं आता सांगण्यात आलंय। 8 जिल्हे कोणते आहेत हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच पडला असेल, तर याची सुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणी लगेच सांगतो। पहिला जिल्हा सांगण्यात आलाय लातूर। लातूर जिल्ह्यामध्ये दरवर्षी बघायला गेलं तर पाऊस कमीच असतो, अवकाळी पाऊस बऱ्यापैकी यावेळी झालाय, परंतु येणारा मान्सून पाऊस थोडा या ठिकाणी काही भागामध्ये, लातूर जिल्ह्यातील सर्वच भागामध्ये नाही तर काही भागामध्ये कमी पडणार असल्याचं सांगण्यात आलंय, तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पडणार असं सांगण्यात आलंय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे नांदेड। नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर मागच्या मार्च महिन्यामध्ये अवकाळी पावसाने भरपूर नुकसान या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं केल्याचं आता या ठिकाणी पाहायला मिळालं, परंतु येणारा जून जुलै महिना आहे यामध्ये मान्सून पाऊस थोडा या ठिकाणी मंदावणार असल्याचं सांगण्यात आलंय। त्यानंतर पुढचा जिल्हा यवतमाळ। यामध्ये शेतकऱ्यांनी विविध पिके या ठिकाणी करण्याचा विचार केलाय, यामध्ये सुद्धा मान्सून पाऊस मंदावणार असल्याचं शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्या प्रमाणात कापूस, सोयाबीन केला जातो। ही पिके पावसावर अवलंबून असतात, परंतु मान्सून पाऊस मंद गतीने या ठिकाणी येत असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, चिंतेमध्ये तुम्ही असाल त्या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आला छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यामध्ये सुद्धा मान्सून पावसाचं सावट दिसण्याची शक्यता आहे। पाऊस थोडा मंदावणार असल्याची शक्यता आहे। पाऊस येणार आहे परंतु मंद गतीने येणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे ज्यावेळी पिकांना पाऊस पाहिजे असतो त्यावेळी टायमावर येत नसल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यात मागच्या त्या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये अवकाळी पाऊस मोठा झाला। गेल्या 10 वर्षांमध्ये इतका अवकाळी पाऊस कुठं सुद्धा आला नव्हता। इतका मोठा पाऊस या ठिकाणी आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये झाल्याचं आता पाहायला मिळतंय। त्यामुळे शेती पिकांचं खूप सारं नुकसान मागच्या महिन्यामध्ये सुद्धा झालंय। परंतु मान्सून पावसात जर विचार केला तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मंद गतीने मान्सून पाऊस येत असल्याची भीती व्यक्त केली जाते। शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही आता लक्षात घ्यायचं आहे, अवकाळी पाऊस आपल्या राज्यामध्ये भरपूर पडलाय। अवकाळी पाऊस पडलाय तेवढा पाऊस आतापर्यंत तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल।
परंतु इथून पुढे जून जुलैमध्ये चांगला पाऊस पडेल असं शेतकऱ्यांचा पण अंदाज आहे, हवामान खात्याचा पण अंदाज आहे। परंतु 6 जूनपर्यंत हा पाऊस या ठिकाणी आता 6 जूनला पहिला पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। परंतु असाच पाऊस जर थांबला तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण होईल। परंतु आपण एक आशा करूया की आता अगदी जून महिना जुलै महिना 2 महिन्यासाठी पाऊस चांगला या ठिकाणी पडला पाहिजे, शेतकऱ्यांच्या पिकांचं भरघोस उत्पन्न निघालं पाहिजे। त्यामुळे टेन्शन घेऊ नका। ही जी माहिती आहे तर ती एक शक्यता या ठिकाणी सांगण्यात आल्या। तुम्हाला जर मोठं काम या अंदाजानुसार करणार असाल तर अनुभवी व्यक्तीकडून सल्ला घ्या आणि मगच काम करा असं सांगण्यात आलंय। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।